नेहमी साबुदाण्याची खिचडी खाताना ते एक दिवस हा असा भात बनवून खाऊन बघा. एवढं सुपर झालाय ना, खूप खुश होऊन जाते. साबुदाण्याची खिचडी बातते पण ना. आज आमच्याकडे उपवास आहे, त्याच्यासाठी आम्ही आज बनवतोय वरीचा भात. त्याच्यासाठी अर्धा किलो वरीचे तांदूळ घेतलेत आणि एक अख्खा मोठा बटाटा घेतलाय आणि शेंगदाणे घेतलेत, मिरची घेतले, जिरं घेतले. हे सगळं कच्चंच वाटायचं आपल्याला, शेंगदाणे भाजून घ्यायचे नाहीये. त्याचा ठेचा करून आपण वरीच्या भातामध्ये टाकणार आहोत. आता ठेचा बनवणार. हा, ठेचा बनवणार. साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला ना का असा झणझणीत वरीचा भात करायचा आणि खायचं. मिरची तुला तांदूळ मस्त धुवून घ्यायचे. अर्धा किलो तांदूळ घेतले. हो, अर्धा किलो. जास्त बटाटा टाकला तरी पण चालेल, पण आमचे भरपूर आहेत तांदूळ, काय पुरणार आहे एवढं. भरपूर होतो ना हा फुलून भात. एक दिवस आपण उपमा पण टाकू वरीच्या तांदळाचा. उपवासाला मजा असते, चमचमीत खायला भेटतं उपवासाच्या नावाखाली. आपण आता वरीच्या भाताच्या फोडणीची तयारी करून घेतोय. त्यासाठी तेल चांगला तापलाय. त्याच्यामध्ये आता जो आपण ओल्या मिरचीचा ठेचा बनवलाय तो टाकून घ्यायचा आहे. काही लोक उपवासाला कढीपत्ता खातात, कोथिंबीर खातात. आम्ही नाही खात, आम्ही तो टाकणार नाही. ठेचा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. सगळं कच्चंच वाटलंय ना आपण, शेंगदाणे, ओली मिरची, जिरं, म्हणून ते तेलामध्ये चांगलं परतून घ्यायला लागतं. परतून घ्यायचं. बटाटा बारीक चिरून घेतला आपण, तो पण टाकून घ्यायचा, तो पण परतून घ्यायचा त्याच्यामध्ये. बटाट्याने पण भाताला चव येते मस्त. आज पाऊस आहे आमच्याकडे, खूप पाऊस पडतो. आता त्याच्यामध्ये आपण बटाटे चांगले परतून घेतलेत. आता वरीचे अजून 5 मिनिटं झाले, धुवून घेतलेत आणि भिजत घातलेले ते टाकून घ्यायचे. अर्धा किलो तांदूळ घेतले. भरपूर भात होणार आहे. भरपूर भात होणार आहे. एकादशीने दुप्पट खाशी आणि उपवासाला कमी खायला आणि बाकीचे सगळे शिकार येतात खायला. केलं की उपवास आल्यांसाठी राहत नाही ते जास्त. लगेच पाणी टाकणार. हो, वरच्या भाताला पाणी जरा जास्त लागतो, कारण का ते पातळ बनवतोय ना आपण, म्हणून. नेहमीचा भात नाही बनवत, वेगळ्या प्रकारचा पातळ असा. डाळ खिचडी आम्ही दाखवली ना, असा पातळ. उपवासाची डाळ खिचडी आहे ना. हा, आता पातळच मस्त लागतो खायला. आणि उपमा, वरीच्या भाताचा उपमा पण बनवतात, वरीच्या तांदळाचा. तो पण आम्ही बनवून दाखवू. भाताला उकळी येईल चांगली, अजून मीठ टाकायचं बाकी आहे. तोपर्यंत तुम्ही पटकन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जर केलं नसेल तर. बरीचशी लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत, तर असं करू नका प्लीज, सबस्क्राईब करा. आता आपण भातामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. उपवास आहे ना, म्हणून जाडं मीठ. जाडं मीठ. झाकण ठेवणार का ह्याच्यावर? हो. एक 5-10 मिनिटं झाले. आता आपण थोडासा भात एकदा हलवून घेऊन, आता खाली लागतो, थोडं पाणी घालायला लागेल आहे ना. हो. आणि असं एवढं पातळ शिजवून घेणार. घट्ट नाही बनवायचं त्याला, थोडा वेळ पाहिजे. अजून थोडं शिजायचं बाकी आहे ना. थोडं शिजावं लागेल आणि थोडं पाणी पण घालायला पाहिजे, कारण आम्हाला पातळ करायचं आहे ते. तर त्यात थोडंसं पाणी घालून घेऊया. थोडंसं पाणी घालून घेतलं. आता झाकण नाही ठेवायचं. झाकण ठेवू थोडा वेळ ठेवायचं, 5 मिनिटं. असंच ठेवणार आहे ना. हिरवी मिरची दिसते त्याच्यात टाकलेली, आणि जिरं वाटलेलं ते पण दिसतं. मस्त कलर आला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर. तोपर्यंत भात शिजतोय आमचा, आणि वरीचा आमचा भात तयार आहे. मस्त बघू शकतोय. 5 मिनिटं झालीत, आम्ही झाकण काढलंय. आता खाऊन घ्यायचं. रोज जे करू थोडंसं ते आम्ही कावळ्याला ठेवतो. आज शिल्पाचा नंबर लागलाय कावळ्याला ठेवायसाठी. कावळा येतो इथे आठवणीने खायला. नेहमी साबुदाण्याची खिचडी खाताना ते एक दिवस हा असा भात बनवून खाऊन बघा. एवढं सुपर झालाय ना, खूप सारे खुश होऊन जाते.
साबुदाण्याची खिचडी बातते पण ना. नेहमी साबुदाण्याची खिचडी खाण्यापेक्षा आज आम्ही बनवलाय मस्त गरगरीत वरीचा भात आणि दाल खिचडीच आहे ही. एक प्रकारे आपण दाल खिचडी बनवतो तशीच पातळ बनवली आम्ही, फक्त ही उपवासाची दाल खिचडी आहे. जोडीला त्याच्याबरोबर आमटी चटणी काय कशाचीच गरज नाही. त्याच्यामध्ये आम्ही सगळं टाकलंय आणि त्याला शिजवून घेतलंय. जशी आपण डाळ खिचडी खातो मुगाच्या डाळीची खिचडी, तशी उपवासाची डाळ खिचडी आहे वरीच्या तांदळाची. आज परिताई आहे आमची घरी, सुट्टी आहे शाळेला ना, तिचा पण उपवास आहे. आणि ही शीतलबाई जवळ उभी आहे एकदम. श्रावणी दिदी आज आमच्या आहे घरी, सुट्टी आहे ना. कसा झाला शीतल? मस्त झाला एकदम. मेहनत करणारे मेंबर खायला बसलेत. वाटते काय उपवासाचा आहे म्हणून? मेजवानीच आहे ही. परी खाल्लंस? हो. एकदम भारी ना. हो खूप छान. आणि श्रावणी दीदी मिरची खाते काय? चांगलं झालंय ना. मस्त आहे. कसं झालं शिल्पा? मस्त. शिल्पानीच केलंय नेहमीपेक्षा वेगळा.